नमस्कार मित्रांनो, YM यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे जे स्मार्ट कार्ड आहे हे पांढऱ्या कलरचं दिसत आहे. ते तुमच्याकडे स्मार्ट कार्ड असेल आणि जे पिवळ्या कलरचं दिसत आहे ते जुनं आहे, पहिलं आहे. ज्यांनी काय नोंदणी अगोदर केलेली आहे 21मध्ये, 20मध्ये, 18मध्ये ज्यांनी नोंदणी केली होती त्यांच्याकडं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे जे पुस्तक आहे ते पुस्तक म्हणजे जे तुम्हाला पिवळ्या कलरचं दिसत आहे तसं असणार आहे. तर तुमच्याकडे कुठलं आहे दोन्हीपैकी, हे पांढऱ्या कलरचं आहे का पिवळ्या कलरचं आहे? पिवळ्या कलरचं जे आहे ते पुस्तक आहे. तर तुम्हाला या ठिकाणी गृहोपयोगी संचाचा लाभ घेण्याकरता तुम्हाला यापैकी दोन्हीपैकी कुठलं लागते ते या ठिकाणी सांगू इच्छितो. बऱ्याच बांधकाम कामगारांनी मला या ठिकाणी कमेंट पण केले आहेत की सर आम्हाला स्मार्ट कार्ड मिळालं नाही. तर मित्रांनो, तुमच्याकडे असं पिवळं स्मार्ट कार्ड आहे, पिवळं जे आहे ते पुस्तक आहे का? हे पुस्तक आहे मित्रांनो, पिवळं जे दिसते का तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पिवळं जे आहे ते पुस्तक आहे. संपूर्ण भरपूर पानं आहेत यामध्ये. तुमच्याकडे पिवळ्यामध्ये पुस्तक आहे काय असलं स्मार्ट कार्ड आहे तुम्ही या ठिकाणी कमेंट करून सांगू शकता. तर तुमच्याकडे या ठिकाणी स्मार्ट कार्ड असेल तुम्ही लाभ घेऊ शकता आणि पिवळं जर असेल तर तुम्ही या ठिकाणी पिवळ्याला या ठिकाणी स्मार्ट कार्ड कन्वर्ट करून घेऊ शकता. तुमच्याकडे कुठलं दोन्हीपैकी ओळखपत्र असेल तर या ठिकाणी तुम्हाला जे स्मार्ट कार्ड आहे तुम्ही या स्मार्ट कार्ड करून घेऊ शकतात. तुम्ही जर नवीन नोंदणी केली असेल तर तुम्हाला स्मार्ट कार्ड भेटलेलं असेल आणि तुम्ही जर जुने बांधकाम कामगार असाल, जुने तुम्ही नोंदणी केली असेल तर तुम्हाला जुने जे कामगार आहेत त्यांना या ठिकाणी अशी पुस्तकं दिलेली होती. पण या ठिकाणी जे नवीन बांधकाम कामगार आहेत त्यांना स्मार्ट कार्ड दिलं जात आहे आणि ज्यांनी जुनी नोंदणी केली आहे त्यांनी जर नवीन नूतनीकरण केलं तर त्यांना या ठिकाणी अशी स्मार्ट कार्डचं जे आहे ते स्मार्ट कार्ड दिलं जात आहे. तर गृहोपयोगी संचासाठी कुठलं पण तुमच्याकडं जी नोंदणी केल्यानंतर स्मार्ट कार्ड असेल किंवा ओळखपत्र असेल जे दिलं असेल ते या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे. पण तुमच्याकडे शक्यतो स्मार्ट कार्ड असणं गरजेचं आहे. तुम्हाला कुठलेही जे काही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे ज्या नवीन योजना येतात त्या नवीन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे स्मार्ट कार्ड असणं गरजेचं आहे, ओळखपत्र असणं गरजेचं आहे. तर तुम्हाला या ठिकाणी पेटीचा असो किंवा गृहोपयोगी संचाचा असो किंवा स्कॉलरशिपचा असो, या ठिकाणी भरपूर योजना आहेत मंडळातर्फे राबवत आहेत. त्या भरपूर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे या ठिकाणी तुम्हाला जे ओळखपत्र आहे स्मार्ट कार्ड आहे ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? तुमच्याकडे स्मार्ट कार्ड आहे का असं पिवळं पुस्तक आहे हे नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. कोणाकोणाकडे स्मार्ट कार्ड आहे आणि पिवळं पुस्तक कोणाकोणाकडे आहे त्यांनी या ठिकाणी कमेंट करून कळवणं गरजेचं आहे. तुमच्या मनामध्ये काय प्रश्न शंका असतील ते आम्हाला जरूर कळवा. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला थोडी पण आवडली असेल तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती माहितीच्या नवनवीन योजनेविषयी ज्या महाराष्ट्र किंवा बांधकाम कामगार आहेत त्यांच्याविषयी नवनवीन योजनेविषयी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत असतात. त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील ते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर मित्रांनो, असेच बातमी किंवा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गृहोपयोगी संचाचा लाभ घेण्यासाठी कोणाकोणाला गृहोपयोगी संच भेटला आहे आणि कोणाकोणाला नाही त्यांनी पण या ठिकाणी कमेंट करून सांगा. बऱ्याच जिल्ह्यामध्ये गृहोपयोगी संच वाटप सुरू आहे आणि बऱ्याच बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच पण भेटलेला आहे. पण बरेच बांधकाम कामगार आणि वंचित आहेत गृहोपयोगी संचापासून. तर कोणकोणत्या बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच भेटला आहे त्यांनी नक्कीच या ठिकाणी कमेंट करून कळवू शकतात. तर मित्रांनो, भेटूयात अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.